हॅलो. हॅलो. पानाडे बाईत का? हा बोलते, बोला. हो, तुम्ही तर लयच भारी पाणी बघतात ना. हा, मी जेवढे काही आजपर्यंत बोर दिलेत ते एक पण फेल नाही गेलेले. काय बोलायला तुम्हाला लाज वाटते का हो? काय तुम्ही माझी लाज काढताय? काय झालं एवढं? अहो काय झालं म्हणजे तुम्ही म्हणला होतात ना आम्हाला. हा, कुठून बोलताय? अहो मी पवन बोलतोय. त्या दिवशी नव्हतं का पाणी बघितलं तुम्ही हा आमचं? हा, बोला. अहो मी वडवणीतून बोलतोय, कवडगाव मधून. अहो त्या दिवशी तुम्ही आलतात ना पाणी बघायला. तुम्ही म्हणला होता 300 फूट बघितलं खान लगेच पाणी लागल. हा बरोबर की, मी बरोबर खोली सांगितलेलं तुम्हाला. काय बरोबर सांगितलंय आणि काय बाबा, डोक्याला हाणून घ्यायची पाळी आली ना आमची. कधी दिलेलं आहे मला सांगा, तुम्हाला मी बोर कधी दिले? अहो आता ना पाठीमागे 5-6 दिवस झाले. हा, आणि 7 दिवसापूर्वी दिलेले मी बोर आहेत ना, 5 ते 6 बोर माझे सक्सेस झालेले आहेत. आणि तुमचं कसं काय असं नाही लागलंच असेल ना? लागलं? अहो का तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणला ना 300 फूट बोर घ्या. अहो मी 600 फूट बोर घेतला तरी बी पाणी थेंबर सोय लागलं नाही त्याला. काय सांगू? मग अजून थोडं खाली घ्यायचं ना. किती खाली घ्यायचं अजून? 1000 फूट घ्यायला होता का आम्हाला? 1000 नाही, 400 घ्यायचं. अहो तुम्हाला 1000 आणि 400 फरक कळतो का? अहो 400 घ्यायचं, 400 ला नाही लागलं तर मग परत 500 घ्यायचं. असं हळूहळू खाली घ्यायचं ना, जोपर्यंत पाणी लागत नाही तोपर्यंत. तुमच्या काय कानात काय गेले काय हो? तुम्हाला मी सांगायला लागलोय काय, तुम्ही ऐकायलात काय? मी तुम्हाला सांगितलं का? आता कसं बोलू तुम्हाला बी काय कळणार बघा मला. अजून 600 फूट म्हणजे 12 फूट होईल, त्यावेळेस तुम्हाला नक्कीच पाणी लागेल. मी आत्मविश्वास देते तुम्हाला. 1200 फूट काय तुमच्या काय आजोबाने घेतलं होतं काय? हा, मग 1200 फूटच घ्या तुम्ही. मी तुम्हाला आत्मविश्वास देते, तुम्हाला 100% तिथं पाणी लागणार. आणि तिथं पाणी आहे. एक काम करा ना, तुम्ही आम्हाला काय नका सांगू, तुम्ही पैसे द्या. काय खाण्याचं खान तुम्ही. कसले पैसे? अहो बोर पाडण्याची. मी तुम्हाला सोल्युशन दिलेलं आहे ना. तुम्ही 1200 फूट घ्या, पाणी नाही लागल्यानंतर ना मला बोला. मी तुमच्याकडे आले नव्हते, तुम्ही मला बोलवलं होतं. ही कोणती पद्धत? आमचे पैसे माघारी द्या म्हणजे? मी काय तुम्हाला चुकीचं पाणी सांगितलंय का? सांगितलं ना अजून 1200 फूट घ्या म्हणून. 1200 फूट घ्या म्हणा आणि राख लावून घ्या म्हणा. काय मग? नाही, राख लावायला मी सांगितलंच नाही ना. 1200 फूट घ्या. मशीन चालू आहे का अजून? अहो 1200 फूट कोणी घेतला होता बोर? कसं बोलता हो? अहो 1200 फूट कसे घेतले होते म्हणजे? आता मी सांगते लोकांना, जर नाही पाणी लागलं तर मी खाली घ्यायला सांगत असते. तुम्ही बंद करायचं नव्हतं ना 600 फूट झाल्यानंतर. मला कॉल करायचा ना लगेच. 8 दिवसानंतर मला फोन करताय. बंद करायचं नाही म्हणजे काय? अहो मी तुम्हाला सांगितलेला अंदाज माझा बरोबर होता, चुकीचा नव्हता. जर लागलं नाही पाणी तर ते माझ्या बी हातात नाही, तुमच्या पण हातात नाही. लागलं नव्हतं तर तुम्ही अजून 600 फूट घ्यायचं ना. 1200 फूट घ्यायला पाहिजे होतं. नाही पाणी लागल्यावर आपण तिथून पुढं पाहिलं असतं ना. अजून घ्यायचं का नाही? पाणी बघायला आले तर तुम्ही म्हणलात बोरच फेल जात नाही, कुठं कायच होत नाही. आता आम्हाला बसला विश्वास तुमच्यावर. तुम्हाला मी सगळे व्हिडिओ दाखवले होते. माझी फी काय आहे ते पण सांगितलं होतं. किती जणांचे लोकांचे बोर सक्सेस झालेत हे पण सांगितलं होतं. असं नाही की अचानक मी तुमच्या वावरात येऊन तुम्हाला बोर पॉईंट दिलेले. तुम्ही जास्त बोलू नका. तुम्ही केलं मला काय बोलताय? तुम्हाला लाज वाटते का? म्हणजे तुम्ही माझी लाज काढताय. ते आम्हाला काय सांगू नका. तुम्ही काय करा, आम्ही होलपाडा 60,000 रुपये दिलेत, ते आम्हाला पैसे वापस द्या. बाकी काहीच नाही, विषय मिटून टाकू. ऐका, तुम्हाला खरंच पाण्याची गरज असेल तर अजून 60,000 घालवा, पण अजून 600 फूट घ्या तुम्ही खाली. हा 600 फूट घ्या म्हणा घोडा लावून. काय मग? अहो मी घोडा लावाय नाही सांगितलं. तुमच्याकडे मशीन असेल ना, अजून रिव्हरिंग करा. अजून 600 फूट खाली घ्या. 100% सांगते मी, पाणी लागणार म्हणजे लागणार. बस तुमच्यासारखे पानाडे भेटले का नाही, बस कल्याणच झालं त्या माणसाचं. आजपर्यंत मी बोर दिलेले फेल कधीच गेले नाहीत आणि अशा लोकांच्या वरड आलेलेच नाहीत. जरी लोकांनी हजार नाही 3,000 फूट खाली नेलेले आणि तुमचीच वरड अशी म्हणजे तुम्ही पैशाचा विचार करताय, ह्याचा अर्थ तुम्हाला पाण्याची गरज नाही. 3,000 फूट? बाई तुम्ही काय डोक्या फिक्या पडले जात का काय बाबा? एखाद्याची वाट लावताना असं म्हणले? नाही, मी वाट कोणाचीच लावत नाही. आजपर्यंत जेवढे बोर दिले तेवढे लोकांचं चांगलं झालंय. चांगलं झालंय? अहो तुमचं तर थोबाड बघून सुद्धा वाटत नाही कोणाचं चांगलं झालं असं. तुम्ही तुमचं तुमचं थोबाड अगोदर सांभाळून तुम्ही बोला. बोलायचं तुम्हाला मॅनर्स आहेत का? अहो काय मॅनर्स आहे? तुम्हाला लाज वाटायला पाहिजे ना. अजून म्हणतात इकडे आमची माय डूब गेली ना, तुम्हाला काय? मग अजून डक्को द्या ना. मग सांगितलं ना अजून 600 फूट खाली घ्या. तुम्हाला 100% आत्मविश्वास देते पाणी लागल. अहो 1200 फूट कोणी बोर घेतला होता मला सांगा ना. तुमच्या नानाने घेतला होता का 1200 फूट बोर? माझ्या नानाने घेतला होता का? कोणी घेतला ना? मग तुमच्या बापाने घेतला नव्हता का 1200 फूट?
आमच्या बापाने घेतला ना आता, तुम्ही सांगितलं म्हणून. म्हणूनच सांगते, थेंबर पाणी वरती नाही ना आलं, अजून 600 फूट घ्या म्हणजे 1200 फूट होईल. म्हणून सांगते की तुमच्या बापानं कधी घेतला नव्हता, म्हणून तुमच्या बापाला आता 1200 फूट घ्यायला सांगा. थोडं नाही पाणी लागलं तर अजून खाली घेऊ आपण. मग एक काम करतो, ऐका ना, हा मी आणखी 600 फूट बोर घेतो आणि तुम्हाला इकडे बोलतो, आणि जर नाही पाणी लागलं तर तुम्हाला मध्ये टाकून देतो, जमन ना? मला ढकलून द्यायची काय गरज आहे? तिथं तुमच्या नशिबाचा भोग आहे, तुमचं नशीब आहे. तुमच्या नशिबात पाणीच नसेल तर मी काहीच करू शकत नाही. अहो मग नशिबात आमच्या पाणी नाही तर मग तुम्ही सांगायचं ना पाणी नाही म्हणून. आहे म्हणूनच सांगितलं मी, पण नंतर तुमचं नशीब पलटलं, त्याला मी काय करणार? नशिबी पलटत का? हा मग हे नाही मला माहिती ना, पाणी लागलं नाही त्याला मी काय करणार? मी काय जमिनीच्या खाली, माझे जेवढे अंतर्गत आहे का नाही, जेवढे माझे प्रयोग होते तेवढे तर मी प्रयोग केले, आणि त्या प्रयोगाप्रमाणे जेवढ्यांना पण आजपर्यंत सगळ्या लोकांना पाणी लागले. तुमचीच अशी ओरड आहे की आम्हाला 600 फूट बोर घेऊन पाणी लागलं नाही. नशिबाचा भोग आहे. प्रयोग फेल गेला हो, आता काय करावं पानाडी बाई, तुमचा वाट लागली आमची, तुम्हाला काय नाही. हा असू द्या, चांगलं होईल. पाणी लागल्यावरती अजून चांगली पिकं काढचाल तुम्ही. अजून 600 फूट खाली घे. 600 फूट अबो 1200 फूट कुणी बोर घेतला होता? इथं डोक्या बिक्या पडल्या होत का तुम्ही? नाही घेऊन बघा, अजूनपर्यंत तर अशी वेळ आली नाही, पण तुम्ही माझं ऐका, 100% तिथं पाणी लागल. तुम्ही अजून 600 फूट खाली घ्या. अहो काय घेऊन बघा म्हणाला, तर काय नाही, तुम्हाला बोलायला तरी पडते का हो? हे बघा, तुम्हाला जर घ्यायचं नसेल ना तर घेऊ नका, पण माझा नाना काका, माझी लाज वगैरे ह्या गोष्टी काढू नका. कारण की पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला बोलायची अक्कलच नाही. तुम्ही काय बोलताय आणि बाईसोबत बोलताय. तुम्हाला मी बोलवलं नव्हतं, तुम्ही मला बोलवलं होतं, आणि तिथं तुम्हाला पाणी होतं म्हणून मी सांगितलेलं आहे. आता तिथं पाणी लागलं नाही ही तुमच्या नशिबाचा भाग आहे. अहो आता मग काय तुम्ही काय नशीब बघायला आलतात काय आमचं? सांगितलं. जाऊ तुम्हाला पैसे घेऊन पळायचं होते त्या टायमाला मी तुम्हाला. तुमचे पैसे घेऊन पळालेली नाही, मी तुमच्या पैसे तुमचा पॉइंट देऊन तुमची मशीन लागल्यावरती निघून आलेली. काय मॅडम तुम्हाला पटायले हो, असं नव्हतं करायला पाहिजे. अजून तुम्ही 600 फूट खाली घ्या म्हणजे 1200 फूट होईल. तुम्हाला 100% 100% पाणी लागणार आहे. आणखीन खाली घ्या, आणखीन खाली घ्या, लावा आम्हालाच खाली नाही नाही तर 1000 फूट घेतलं तरी चालेल. 1000 फुटाला तर भरपूर मोठा लोंडा लागेल. तुम्ही ह्या जन्मात भेटलात गाड्या, पुढल्या जन्मात काय भेटू नका गाड्या. शेतकरी माणसाची वाट लावायला तुम्ही असे. आणि ऐकून घ्या, तुम्ही तुमच्याला जर चांगलं करायचं असेल ना तर पाण्याची खरंच गरज असेल ना तुम्हाला ह्या उन्हाळ्यात, तुम्ही काय करा, अजून 600 फूट खाली घ्या, आणि 600 फूट घेतलं 1200 फुटावरती 100% पाणी लागणार, आणि खडक बी चांगला लागल.